शेतकरी बंधूंनो नमस्कार. आंबा झाडावरती पर्णगुच्छ हा रोग किंवा विकृती जी आहे ती आंबा उत्पादकांना सतावत आहे. सर्वत्र या विकृतीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे. आता मित्र हो, या पिकामधील हा पर्णगुच्छ रोग जो आहे याचा प्रथम प्रादुर्भाव हा 1891मध्ये आढळून आला होता. परंतु आता जर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्रातील आंबा उत्पादकांमध्ये कमी अधिक प्रमाणात या विकृतीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला सर्वत्र दिसून येत आहे. आणि या विकृतीचा परिणाम जो आहे तो नवीन फुटणारा कोंब आणि फुलोऱ्यावरतीच होत असल्यामुळे डायरेक्ट आंबा उत्पादनात यामुळं मोठी घट होते. आता नेमकी ही विकृती काय आहे, या विकृतीचं नियंत्रण कसं करायचं, विकृती होण्यामागची कारणं कोणती आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. तत्पूर्वी आपण आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण कृषीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. मित्र हो, या पर्णगुच्छ या विकृतीचे मुख्य 2 प्रकार आहेत. यामध्ये वनस्पतीजन्य विकृती आणि फुलोराजन्य विकृती. तर वनस्पतीजन्य विकृती जी आहे म्हणजे झाडाचा शेंड्याचा जो भाग असतो तिथे नवीन कोंब फुटत असतात. या ठिकाणी नवीन पानांचे जाड गुच्छ तयार होतात आणि त्यामुळे त्याचं रूपांतर फांदीमध्ये होत नाही आणि परिणामतः झाडाची वाढ थांबते आणि झाड हे बुटकं आणि विद्रूप दिसतं. आणि त्यामुळं या रोगाचं प्रमाण त्या झाडामध्ये वाढत जातं आणि पूर्ण झाडांना त्याचा प्रादुर्भाव होतो आणि नंतर ही झाडे काही दिवस तशीच राहतात आणि त्यानंतर ते अशक्त होत जाऊन मरून जातात. आता सर्वसाधारणपणे हा रोग जो आहे तो आपल्याला 1 वर्ष ते 3 वर्ष या कालावधीतील नवीन लागवड केलेल्या कलमांमध्ये दिसून येतो. फळधारणा ज्या झाडांना सुरू झालेली नसते आणि 3 ते 4 वर्ष वयाच्या पुढची झाडं आहेत या झाडांमध्ये फुलोराजन्य विकृती जी आहे ती आढळून येते. आता यामध्ये ज्या वेळेस फुलोरा फुटत असतो किंवा मोहर येत असतो त्यावेळी त्या ठिकाणी मोहर न येता गुच्छामध्ये फुलोरा येतो आणि तो फुलोरा हा गुच्छात असल्यामुळे त्याच्यातून परागीभवन न होता तो त्या ठिकाणी विकृत असा दिसतो आणि त्या ठिकाणी फळे लागत नाहीत किंवा फळधारणा होत नाही. आता यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये हवामानातील बदलाचा परिणाम असेल, वनस्पतीतील हार्मोन्सचं संतुलन असेल, सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भाव, काही ठिकाणी शेती पद्धतीमध्ये काही चुका होतात त्या चुका किंवा सूक्ष्मजीवांचा प्रादुर्भावसुद्धा असू शकतो. तसंच असमतोल अन्नद्रव्य व्यवस्थापनसुद्धा असू शकतं. तर मित्र हो, या ठिकाणी हवामानातील बदल म्हटलं तर अचानक जास्त थंडी जर झाली किंवा अचानक जास्त तापमान जर वाढलं तर आंब्याच्या झाडामध्ये ही विकृती दिसून येते. तापमान कमी झालं की विकृतीचं प्रमाण वाढतं आणि तापमान जर जास्त वाढलं तर विकृती ही कमी होते. आता झाडामधील हार्मोन्सचं लेवल जरी कमी जास्त झाली तरीसुद्धा या ठिकाणी या विकृतीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा उत्पादकतेवरती होतो. तसंच झाडांमध्ये नत्राचं प्रमाण कमी झालं आणि हरितद्रव्यांचं प्रमाण त्यामुळं कमी होतं आणि परिणामी झाडातील अन्नसाठा कमी होऊन झाडाची वाढ जी आहे ती मंदावते. तसंच शेती पद्धतीतील काही चुका म्हणजे चुकीची छाटणी म्हणा किंवा अतिघनदाट बाग, अतिप्रमाणात नत्रयुक्त खतांचा वापर केला तरीसुद्धा ही विकृती वाढलेली दिसून येते. आता फुलोऱ्यामध्ये बदल, आता विकृतीग्रस्त फुलोरा जर आपण बघितला तर तो अतिशय असा गुच्छामध्ये असतो, दाट असतो, एकदम घट्ट असतो आणि नेमका फुलोऱ्याच्या वेळीच ही फुलं ही बाहेर पडतात आणि या फुलोऱ्यामध्ये नर फुलांचं प्रमाण हे जास्त आढळून येतं. मादी फुलांची संख्या अतिशय कमी असते, त्याच्यामुळे या गुच्छामध्ये फळधारणा होत नाही
आता याचा जर आपल्याला नियंत्रण करायचं झालं तर अजून प्रभावीपणे नियंत्रण यावरती आपण करू शकलेलो नाही आहे. 100% प्रभावी इलाज जो आहे तो याच्यावरती सध्या तरी उपलब्ध नाही. पण आपण जर व्यवस्थित काळजी घेतली, छाटणी व्यवस्थित केली, रोगग्रस्त फांद्या ज्या आहेत त्या व्यवस्थित छाटल्या, तसंच पर्णगुच्छ ज्या ठिकाणी दिसत असेल तो छाटून त्याची छाटणी करून बागेबाहेर नेऊन जाळून जर टाकला किंवा खड्डा करून त्यात गाडून जर नष्ट केला तर बऱ्यापैकी आपण या विकृतीवरती नियंत्रण मिळवू शकतो. तसंच आपल्या बागेमध्ये स्वच्छता ठेवायची आहे. वाळलेल्या फांद्या असतील, तुटलेल्या फांद्या असतील त्या आपण नष्ट करायच्यात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर्जेदार कलमांची निवड. आपल्याला या विकृतीचा प्रादुर्भावच होऊ द्यायचा नसेल तर त्यासाठी दर्जेदार मातृवृक्षांपासून तयार केलेली दर्जेदार कलमे आपण लागवडीच्या वेळी निवडायला हवेत. त्यासाठी आपण चांगल्या मातृवृक्षांची निवड करायची आहे आणि दर्जेदार कलमे आपण त्यासाठी लावायची आहेत. तसंच जैविक उपचारांमध्ये ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचा वापर आपण 5 ते 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रकारे पाण्यामध्ये मिसळून त्याची ड्रेंचिंग त्या प्रादुर्भावग्रस्त झाडाच्या जवळ जर केली आणि त्याला शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये अगदी मिसळून जरी आपण ट्रायकोडर्मा जर टाकला तर नक्कीच याचासुद्धा चांगला फायदा या विकृतीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी होतो. आता या व्यतिरिक्त मित्रहो, कडुनिंबाचं जे तेल असतं, नीम ऑइल म्हणतो, त्याच्या फवारण्यासुद्धा यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मग त्या आपण ॲझाडिरिक टीन जे आहे ते 3 मिली किंवा 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी आपण घेऊ शकतो. तसंच फुलोरा अवस्थेत 10 ते 15 दिवसाच्या अंतराने कार्बेंडिझम 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी केल्यानंतरसुद्धा आपण फुलांवरील प्रादुर्भाव जो आहे, फुलोऱ्यामधील जी विकृती आहे ती कमी करू शकतो. तसंच रोगग्रस्त भागाची छाटणी केल्यानंतर त्यावरती कॉपर ऑक्सिक्लोराईडची पेस्ट किंवा बोर्डो पेस्ट आपण लावायची आहे. तसंच मित्र, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जे फवारणी आहे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण करू शकतो. यामुळे झाडाची प्रतिकारशक्ती जी आहे ती वाढते आणि त्यामुळे या रोगावरती बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यास आपल्याला मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या नियंत्रण पद्धतींचा वापर करून या पर्णगुच्छ विकृतीचा किंवा रोगाचा बऱ्यापैकी नियंत्रण त्याच्यावरती मिळवू शकतो. कारण 100% विलाज तर नाही करू शकत, पण अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या तर नक्कीच जास्तीत जास्त नियंत्रण ह्या विकृतीचं आपल्याला करता येईल आणि नक्कीच त्यामुळे आपण आपल्या आंबा बागेपासून आपलं उत्पादन हे वाढवू शकतो. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आपल्या शंकांचं निरसन करण्याचा नक्कीच 100% प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.